So good morning students, how are you? I hope you are fine. Today we are going to learn about sexually transmitted disease. So what do you mean by sexually transmitted disease? असे आजार जे सेक्शुअल इंटरकोर्स केल्यामुळे होतात, खरं त्यांना म्हणतात सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीज. दीज आर कॉल्ड एज. अंडरस्टूड? सो STD or sexually transmitted disease means what? These diseases are transmitted through sexual intercourse. They are transmitted through what? Through sexual intercourse. Sexual intercourse by doing sexual intercourse. These sexually transmitted disease are spread. Understood? So another name for sexually transmitted disease is also called as what? Venereal disease. दुसरं नाव काय आहे sexually transmitted disease ला किंवा STDs आपण म्हणतो त्यांना व्हिनरल डिजीज असं म्हटलं जातं. काय म्हणतात? व्हिनरल डिजीज. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज व्हिनरल disease. They are also called as venereal disease. This is another name for STD or sexually transmitted disease, or it may be also called as reproductive tract infection. Reproductive tract infection related to what? Reproductive organs of reproductive are infected. Understood? So there are three names for sexually transmitted diseases. One, number two, it may be called as venereal disease or it may be called as reproductive tract infection. आणि मग हे जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीज आहे, तुमच्या 12वीच्या सिलेबसमध्ये फक्त दोनच आजार आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीज होणारी. अशी अनेक आजार आहे ज्याच्यामुळं सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीज होतात. तर याच्यामध्ये आपल्याला पाहिजे आहे, एक पहिला आहे त्याचं नाव आहे सिफिलिक्सिस आणि दुसरा आहे गोनोरिया. अंडरस्टूड? तर कोणते आजार पाहिजे? 2 आजार पाहिजे आहे. तर पहिलं काय म्हटलेलं आहे त्याला म्हटलेलं आहे सिफिलिक्सिस. This is first name of disease syphilis, and another name it is called as what? It is called as gonorrhea. Venereal disease or sexually transmitted disease, and the name of those diseases is what? First is syphilis and another is gonorrhea. हे आपण आता अभ्यास करणार आहोत. तर हे जे दोन आजार आहे त्यांचा कॉझिटिव्ह एजंट्स काय आहे ते आपल्याला माहित पाहिजे. तर हे जे सिफिलिक्सिस आहे तर याचा काय? कॉझिटिव्ह एजंट्स. कशामुळे तो आजार होतो? कॉझिटिव्ह एजंट. तर याचा कॉझिटिव्ह एजंट काय आहे तो आपल्याला पाहिजे आहे. मग सिफिलिक्सिस नावाचा किंवा गोनोरिया नावाचा जो आजार आहे, हे दोन्ही आजार खरं म्हणजे एका बॅक्टेरियामुळे होतात. सो द कॉझिटिव्ह एजंट ऑफ सिफिलिक्सिस इज व्हॉट? ट्रिपॅनोमा पॅलिडम. व्हॉट? ट्रिपॅनोमा. ट्रिपॅनोमा TREPONEMA. ट्रिपॅनोमा पॅलिडम. So this is the causative agents of what? Of syphilis. A question may come, give the name of causative agent which causes syphilis. त्यावेळेस तुमचं उत्तर काय पाहिजे? पॅलिनोमा पॅलिड्रम. अंडरस्टूड? दुसरा जो आजार आहे तो काय आहे? गोनोरिया. मग गोनोरिया जो आहे
तर त्याचा सुद्धा पॉझिटिव्ह एजंट्स आहे. तर तो कोणता आहे मग? नेरेसिया. गोनोरियाचा जो पॉझिटिव्ह एजंट्स आहे त्याचं नाव काय आहे मग? निसेरिया गोनोरियासिस. हे दोन्ही पण सिफिलिसचा पॉझिटिव्ह एजंट्स आणि गोनोरियाचा पॉझिटिव्ह एजंट्स हे दोन्ही काय आहे? दीज आर बॅक्टेरिया, व्हायरस नव्हे. काय आहे? बॅक्टेरिया आहे. आणि तिसरा एक आजार होऊ शकतो सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीजनी. तो कोणता असेल मग? जो सर्वांना माहीत आहे. तर तो कोणता आहे? एड्स. आणि एड्स कशामुळे होतो? व्हायरस आहे. इधर HIV नावाचं काय आहे? व्हायरस आहे, तो त्याच्यामुळे होतो. पण इथं आपण काय पाहतो? सिफिलिस अँड गोनोरिया. दिस आर द टू सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीज. मग हे जे पॉझिटिव्ह एजंट्स आहे, ज्यावेळेस हे पॉझिटिव्ह एजंट्स एखाद्याच्या शरीरामध्ये रुग्णाला बाधित करतात तर त्यांचा इन्क्युबेशन पिरियड किती काळ असतो? इन्क्युबेशन पिरियड किती काळ असतो? मग सेकंड पॉईंट इज व्हॉट? इन्क्युबेशन. इन्क्युबेशन पिरियड. सिफिलिसचा जो काही पॉझिटिव्ह एजंट्स आहे ट्रेपॅनोमा पॅलिडर्म, त्याचा किती आहे मग? त्याचा आहे 3 to 4 weeks. हाऊ मेनी? इट इज 3 to 4 weeks. 4 weeks म्हणजे 3 ते 4 आठवडे तो शरीरामध्ये राहतो. त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे. आणि नंतर तो काय करतो? सिम्पटम्स दाखवतो पूर्णपणे. इथे लक्षात, शरीरामध्ये त्या रुग्णांच्या. आणि गोनोरिया नावाचा जो आजार आहे तर मेलमध्ये आहे 2 ते 14 दिवस. सो इन मेलमध्ये किती आहे मग? तो आहे 2 to 14 days. अंडरस्टूड? अँड इन फिमेल इट इज 7 to 21 days. इन फिमेलमध्ये किती आहे मग? 2 to 17 days. म्हणजे मेलमध्ये 2 ते 14 दिवस आणि फिमेलमध्ये 2 ते 17 दिवसाच्या आतमध्ये. त्यानंतर तो काय दाखेल मग? सिम्पटम्स दाखवेल त्या रुग्णांच्या शरीराच्या आतमध्ये. मग आता हे जे बॅक्टेरिया आहे, हे 2 बॅक्टेरिया, हा एक, हा दुसरा, याच्यामुळं हा आजार होतो, याच्यामुळं हा आजार होतो. हा दोन्ही काय आहे? पॉझिटिव्ह एजंट्स आहे. हे आपल्याला माहीत आहे पूर्णपणे. ते दोन्ही काय आहे? बॅक्टेरिया आहे. मग हे कुठं इन्फेक्शन करतात? काय करतात? त्याचं इन्फेक्शन कुठं आहे? इन्फेक्शन साईट त्याची पूर्णपणे जागा कुठं आहे इन्फेक्शनची? तर पहिलं जे सिफिलिस नावाचा जो आजार आहे तर त्याची आहे म्युकस मेम्ब्रेन इन जेनिटेलिया. म्युकस मेम्ब्रेन जो आहे, म्युकस मेम्ब्रेन जिनायटल, म्हणजे जे काही मेल किंवा फिमेल असेल त्याचे जे जिनायटल ऑर्गन्स असतील. मग मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण पाहिलेली आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिलेली आहे आपण. त्याचे जे ऑर्गन्स आहे तर तिथं जे काही म्युकस मेम्ब्रेन असेल तर तिथं ते काय करतं? इन्फेक्शन करतं. दुसरं आहे रेक्टल अँड ओरल रिजन. दुसरं कोणतं आहे मग? रेक्टल अँड ओरल रिजन. आणि गोनोरियामध्ये सुद्धा हे जे इन्फेक्टिव्ह साइट्स आहे ते काय आहे मग? इट इज अ म्युकस मेम्ब्रेन ऑफ युरोजेनिटल ट्रॅक्ट. म्युकस मेम्ब्रेन काय आहे? म्युकस मेम्ब्रेन ऑफ व्हॉट? जिनायटल ट्रॅक्ट. म्हणजे जो काही जिनायटल ऑर्गन्स आहे त्याचे वेगळे जे ऑर्गन्स आहे तिथं तो काय करतो? इन्फेक्शन करत असतो. परत तो कुठं करतो? रेक्टममध्ये करतो. मग रेक्टम हे कुठं पाहिलं होतं आपण? डायजेस्टिव्ह सिस्टीमचा एक पार्ट आहे, ऑर्गन. डायजेस्टिव्ह सिस्टीमचा एक ऑर्गन आहे रेक्टम. जो कलोन, रेक्टम, इलियम असे ऑर्गन्स आपण पाहिले होते. तो थ्रोटमध्ये करतो. थ्रोट घशामध्ये करतो पूर्णपणे. आणि कुठे करतो? डोळ्यांमध्ये सुद्धा करतो. डोळे म्हणजे काय? इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? इट इज कॉल्ड ॲज आईज और इट कॅन डू इन्फेक्शन टू आईज. तर हे झाले काय? आपण पॉझिटिव्ह एजंट्स पाहिले सिफिलिस आणि गोनोरियाचे. इन्क्युबेशन पिरियड पाहिला आता आणि इन्फेक्शन साईट पाहिली. आता हे आजार झाल्यानंतर
कोणती कोणती सिम्पटम्स त्या पेशंट्समध्ये निर्माण होतात ते आपल्याला पाहिजे आहे. तो फोर्थ पॉईंट इज व्हॉट? सिम्पटम्स. सिम्पटम्स म्हणजे काय? लक्षणे काय काय दिसतील शरीरावरती ते आपल्याला पाहिजे आहे. मग हे जे सिम्पटम्स आहे तर सिफॅलेक्सिसमध्ये वेगळे सिम्पटम्स आहे आणि गोनोरियामध्ये वेगळे सिम्पटम्स आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मग खरं म्हणजे काय होतं की स्टार्टिंगला प्रायमरी स्टेजमध्ये काय होतं की लेसॉन्स डेव्हलप होतात. काय डेव्हलप होतात? लेसॉन डेव्हलप होतात आणि ह्या लेसॉन्सलाच एक दुसरं नाव दिलेलं आहे. अँड दिस प्रायमरी लेसॉन्स आर कॉल्ड ॲज चेन्सर्स. चेन्सर्स हे लक्षात ठेवायचं. हे जी लेसॉन्स डेव्हलप होतात त्यांना काय म्हणतो आपण? चेन्सर्स असं म्हणतो. मग ते कुठं डेव्हलप होतात? तर ते होतात जिथं इन्फेक्शन होतं पूर्णपणे. आणि हे जे चेन्सर्स असतात किंवा लेसॉन्स असतात म्हणजे अशी फुटकुळी टाईप पूर्णपणे डेव्हलपमेंट होतं इथे लक्षात. तर ते कुठं कुठं होतात? मग हे चेन्सर्स कुठं डेव्हलप होतात? दे आर फॉर्म्ड ऑन एक्सटर्नल जेनिटेलिया. कुठं फॉर्म होतात? एक्सटर्नल जेनिटेलिया. जेनेटल ऑर्गन्स जे आहे तर बाहेरच्या साईडनी शरीराच्या बाहेर जे काही जेनेटल ऑर्गन्स असतात त्यांच्यावरती ते काय होतात? लेसॉन्स डेव्हलप होतात. त्याला आपण काय म्हटलेलं आहे? चेन्सर्स असं म्हटलेलं आहे. मग स्किनवरती रॅशेस निर्माण होतात. काय? स्किन म्हणजे काय? त्वचा. स्किनवरती रॅशेस डेव्हलप होतात पूर्णपणे. शरीरावरती रॅशेस डेव्हलप होतात आणि मग तापसुद्धा येतो. तर तो ताप कसा असेल? त्याला काय म्हणतो आपण? माइल्ड फीवर डेव्हलप होतो पूर्णपणे. ताप येतो शरीरामध्ये. इन्फ्लेमेशन होतं परत जॉईंट्समध्ये इन्फ्लेमेशन इन जॉईंट्स म्हणजे जे काही सांधे आहे तर तिथं काय होतं? इन्फ्लेमेशन होतं. सूज येते पूर्णपणे. मग डोक्याचे जे केस असतात ते कमी व्हायला सुरुवात होते पूर्णपणे. तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? लॉस ऑफ हेअर्स. सो लॉस ऑफ हेअर म्हणजे काय? हेअर्स म्हणजे केस. तर शरीराचे जे काही केस आहे आपल्या डोक्यावरती ते सुद्धा काय होतात? कमी होत चालतात. पॅरालिसिस सुद्धा होऊ शकतो. काय होऊ शकतो? पॅरालिसिस म्हणजे जे काही ऑर्गन्स आहे बॉडीचे ते पूर्णपणे काय होतं? पॅरालाइज्ड होतात पूर्णपणे. ते निकामी होतात पूर्णपणे. आणि असे वेगळे ते आणखीन दुसरं आहे की हार्ट अँड ब्रेन जे आहे तर त्याच्यामध्ये ते डिजनरेटिव्ह चेंजेस होतात पूर्णपणे. इथे लक्षात वेगळी ऑर्गन्स आहे हार्टची आणि ब्रेनची. मग ते कामं करण्याला काय होतात? डिजनरेटिव्ह होतात. कमी त्यांची शक्ती कमी होते काम करण्याची. तर हे सिम्पटम्स कशाची होती? सिफॅलेक्सिस नावाची आजाराची होती. नंतर आता पाहायचं आहे आपल्याला की गोनोरियाची कोणती आहे. मग गोनोरियाची जी काही सिम्पटम्स आहे तर ती कोणती आहे? मग तर पहिलं आपल्याला हे पाहायचं आहे की मेलमध्ये कोणती आहे, नंतर फिमेलमध्ये कोणती आहे. तर अशी मेल अँड फिमेलमध्ये इन युअर बुक्स इट इज डिवायडेड बेसिकली. मेलमध्ये काय? मग की पार्शल ब्लॉकेज होतं युरिथ्राचं. पार्शल ब्लॉकेज इन मेलमध्ये काय होतं? ब्लॉकेज of what? Urethra means what? Related to excretory systemचे जे काही ऑर्गन्स आहे तर ते तुम्हाला माहीत पाहिजे पूर्णपणे. तर ते युरिथ्रा जिथून युरिन पास होतं तर तिथं काय होतं? ब्लॉक निर्माण होतं, ब्लॉकेज होतं आतमध्ये. आणि माणसामध्ये काय होतं? हे लेसॉन्स वगैरे डेव्हलप होत असेल आणि तिथं ती जी काही युरिन असेल ती बाहेर निघत नसेल आणि जे काही रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक असेल तिथं सुद्धा इन्फेक्शन होतं. नंतर मग पस निर्माण होतो पेनिसमध्ये. काय होतं? पस इन पेनिस. इथे लक्षात जेनेटल ऑर्गन आहे मेलचा. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. कॉप्युलेशनमध्ये तो कामं येतो, इंटरकोर्समध्ये खरं म्हणजे. तर पस होणं. पस म्हणजे काय नेमकं? पसमध्ये पू होणं पूर्णपणे. तर पेनिसमध्ये काय होतं? पू निर्माण होतो. पेन होतं, बर्निंग सेन्सेशन होतं. काय होतं? मग पेन होऊ शकतं. ते जे काही जेनेटल ऑर्गन्स आहे तिथं काय होतं?
पेन होऊ शकतं. आणि दुसरं काय होतं मग, तर ते आहे बर्निंग सेन्सेशन होतं पूर्णपणे, बर्निंग सेन्सेशन. बर्निंग सेन्सेशन इन पेनिस बेसिकली इन मेल. येतं लक्षात, जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असेल तिथं पूर्णपणे काय होईल, बर्निंग सेन्सेशन होतं पूर्णपणे. हे बर्निंग सेन्सेशन कधी होतं, तर हे होतं ज्यावेळेस आपण युरिन किंवा युरिनेशन करतो. ड्युरिंग युरिनेशन, ज्यावेळेस एखादा व्यक्ती ज्याला हे आजार झालेले आहे तर लघवीला जाताना पूर्णपणे हे त्यांना बर्निंग होऊ शकतं पूर्णपणे, असं त्याचे सिम्पटम्स आहे पूर्णपणे. नंतर मग अर्थरायटिकसुद्धा होऊ शकतो मेलमध्ये. तर हे झालं मेलबद्दल. मग आता फिमेलमध्ये काय होतं, इन फिमेलची सिम्पटम्स वेगळे आहे, मेलची सिम्पटम्स वेगळे आहे, हे तुम्हाला पूर्णपणे माहीत पाहिजे. मग फिमेलमध्ये काय होतं, तर एक आहे की पेल्विक इन्फ्लेमेशन होतं. कुठं, युरिनरी ट्रॅकमध्ये. पेल्विक इन्फ्लेमेशन, pelvic inflammation in where, in कुठं होतं, so pelvic inflammation will occur in urinary tract, urinary जी काही एक्सक्रेटरी ऑर्गन आहे तिथं वेगळे जे काही वेगळे जे ऑर्गन्स आहे तर तिथं काय होतं, सूज येते पूर्णपणे युरिनरी ब्लॅडरमध्ये. येते लक्षात, तर तिथं काय होईल, ते सूज येईल पूर्णपणे. तर हे फिमेलमधलं काय आहे, तर ते सिम्पटम्स आहे. न स्टरिलिटी होऊ शकते, अर्थरायटिस होऊ शकतो, स्टरिलिटी होऊ शकतं, अर्थरायटिक्स होऊ शकतं. तर ही सिम्पटम्स आहे. नंतर मग द चाइल्ड बॉर्न, जो काही एखादा बाळ असेल तर तो ज्याला गर्भाच्या आतमध्ये डेव्हलपमेंट होत असेल आणि आईलासुद्धा गोनोरिया झाला असेल तर त्या चाइल्डला इफेक्ट होऊ शकतो. येते लक्षात, आणि त्यालासुद्धा गोनोरिया ऑप्थॅल्मिक नावाचा आजार होऊ शकतो. ह्याही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नंतर मग ही जी आजार आहे, मग ही जी काही दोन आजार आपण पाहिली, सिफिलिस आणि गोनोरियाची, मग यांची प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहे, यांना रोखायचं कसं आहे, येते लक्षात, तर ते आपण पाहूया. तर फिफ्थ पॉइंट वी आर लुकिंग नाव, दॅट इज प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. सो व्हॉट आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ व्हॉट, सिफिलिस अँड गोनोरिया. मग प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कशी घ्यायची मग ह्या आजारांची, तर एक आहे सर्वात महत्त्वाचं की एज्युकेशन अबाउट सेक्स प्रॅक्टिसेस. मग कसं घेऊ शकतो आपण, एज्युकेशन ऑफ सेक्स प्रॅक्टिसेस. सेकंड इज सेक्स हायजीन. सेकंड इज व्हॉट, सेक्स हायजीन. सेक्स हायजीन, स्वच्छ कशी ठेवायला पाहिजे पूर्णपणे. नंतर थर्ड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ सिफिलिस इज अवॉइडिंग सेक्स विथ अननोन पार्टनर. अवॉइडिंग सेक्स विथ व्हॉट, विथ अननोन पार्टनर. म्हणजे जे काही सेक्स आहे तर सेक्ससुद्धा वेश्यागृहामध्ये खरं म्हणजे जायला नाही पाहिजे. मराठीमध्ये त्याला आपण होतो प्रॉस्टिट्यूशनकडे नाही जायला पाहिजे, ते लक्षात. किंवा मल्टी पार्टनर संग वी शुड नॉट डू सेक्स, अंडरस्टूड. अँड वी कॅन यूज कंडोम्स ड्युरिंग सेक्स. हा, आणि मग वी कॅन यूज व्हॉट, यूज कंडोम. वी कॅन यूज कंडोम, आपण कंडोम वापरू शकतो पूर्णपणे ड्युरिंग sex. This you have to keep it in mind. So this is all about syphilis. And now we are going to see control measures of gonorrhea. In gonorrhea सुद्धा आपण काय केलं पाहिजे, सेक्स हायजीन राहिलं पाहिजे, हे लक्षात. सो फर्स्ट इज सेक्स हायजीन, आपण काळजी घेतली पाहिजे पूर्णपणे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर आपण काय करू शकतो, युजिंग कंडोम्स ड्युरिंग सेक्स. using condom during
sex. So this is second, and next is we should avoid doing sex with unknown partner. Same, understood? So avoid doing sex with what? With unknown partner. म्हणजे अननोन पार्टनर संग आपण सेक्स नाही केलं पाहिजे. त्याच्यामागे कारण काय की जे अननोन पार्टनर संग आपण सेक्स करू शकतो आणि त्याला जर हे आजार असतील सिफिलिस किंवा गोनोरिया तर त्या व्यक्तीला सुद्धा तो होऊ शकतो. मग ते मेल असेल किंवा फिमेल असेल ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मग याच्यासाठी ट्रीटमेंट जी आहे तर ती कोणती आहे? मग ट्रीटमेंट कोणती आहे तर वेगवेगळ्या अँटीबायोटिक्स फार्मा कंपनी बनवत असते. तर अँटीबायोटिक्स फॉर एक्झाम्पल पेनिसिलिन नावाचं एक अँटीबायोटिक्स आहे. तर अँटीबायोटिक्स कोणतं यूज केलं जातं? अँटीबायोटिक्स कोणतं? पेनिसिलिन नावाचं एक अँटीबायोटिक्स आहे. ते सिफिलिस मध्ये ट्रीटमेंटमध्ये हे अँटीबायोटिक्स दिले जातं. आणि दुसरं जे अँटीबायोटिक्स आहे गोनोरियाला ट्रीट करण्याच्या वेळेस जे काही सेक्शुअलॉजिस्ट आहे हे लक्षात तर ते प्रिस्क्राईब करतात काय? सिफॅक्सिन, CEFIXI. सिफॅक्सिन हे काय आहे? सो दिस इज व्हॉट इज अँटीबायोटिक्स. अंडरस्टूड? हे अँटीबायोटिक्स पूर्णपणे दिलं जातं पूर्णपणे म्हणजे ह्या आजाराला हे अँटीबायोटिक्स दिलं जातं आणि ह्या आजाराला हे अँटीबायोटिक्स डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. हे आपल्या लक्षात आलंच पाहिजे. हे लक्षात. तर टुडे वी हॅव कंप्लीटेड sexually transmitted disease. In next lecture we will deal with a new topic. Understood? Till then, take care. Have a nice time. Thank you very much.